नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पाणी आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊ. शरीराचा 70% भाग हा पाण्याने बनलेला आहे. दिवसभरात 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. कोमट पाणी पिणंही फायद्याचं आहे. सकाळी आमाशपोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिल्यामुळे आपलं शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं. BP संतुलित राहतो. बद्धकोष्ठता असेल तर ती नष्ट होते. आळस कमी होतो. डोक्यावरील केस गळतीही कमी होण्यास मदत होते. तसेच तुमचे काही त्वचेचे प्रॉब्लेम असतील तर तेही कमी होतात. तारुण्य टिकून राहतं. शरीर आतून स्वच्छ होतं. किडनी स्टोन होत नाही. अन्नपचन चांगलं होतं. मेंदूला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होतो. जेवणापूर्वी पाणी पिल्यास शरीर बारीक राहतं. जेवणानंतर लगेच पाणी जास्त पिल्यास शरीर जड होतं. पोटसुद्धा वाढतं. जेवणामध्ये 1 ते 2 घोट पाणी पिल्यास शरीर मध्यम राहतं. जेवणानंतर 30 ते 45 मिनिटांनी आवश्यक तेवढं पाणी प्यावं. आपण गरम किंवा मध्यम गरम जेवण घेतो, म्हणजेच जेवतेवेळी कोमटच पाणी पिणं आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होते. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं थंड पाणी केव्हाही पिऊ नका. त्याऐवजी तुम्ही माठातील पाणी पिऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी हेल्दी आहे. तहान लागली की पाणी प्यावंच. जास्त तहान लागली की मात्र गूळ पाणी प्यावं. क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या, अन्यथा आजार होतात. आजारपणात गरम पाणी प्यावं. रात्री जास्त पाणी पिऊ नये. पाणी नेहमी बसूनच प्यावं, अन्यथा उतारवयात गुडघेदुखीचा त्रास हा नेहमी वाढतच राहतो आणि त्यावरती इलाज कुणीही करू शकत नाही. पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्त वेळ फिरवून प्यावं. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जेवढी तहान तेवढंच पाणी प्यावं. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीला सुद्धा त्रास होऊ शकतो. तेव्हा जेमतेम पाणी प्या. अधिक फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळे आपले शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. पोषक अन्नपदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी केव्हाही लाभदायी ठरतं. आपण आपल्या आहारामध्ये फळे आणि भाज्या यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि आपलं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार हृदयाचा, स्ट्रोकचा जो धोका आहे तो कमी करू शकतो. रक्तदाब कमी करू शकतो. काही प्रकारचे कर्करोग हे टाळण्यास मदत होते. फळे आणि भाज्यांच्या फायद्यांचा सर्वात मजबूत पुरावा म्हणजे हृदयरोग रोखण्यास मदत होते. तेव्हा डॉक्टर नेहमी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करण्यास सांगतात. रोगप्रतिकार शक्तीही वाढते. फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन C आणि A हे उच्च प्रमाणात आढळतं. तसेच पचनक्रियाही सुधारते. आहारातील फायबर पचनास मदत करतं, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि निरोगी आतड्यातील सूक्ष्म जीवांना प्रोत्साहनही देतं. रोगाचा धोका कमी होतो. अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्स जळजळ कमी करतात आणि हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोकाही कमी होतो. वजन नियंत्रित राहतं. कॅलरीज कमी परंतु प्रमाण जास्त फळे आणि भाज्यामध्ये असतं. त्याच्यामुळे फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळे आपलं पोटही भरतं आणि पोट भरल्याचं समाधानही वाटतं. त्यामुळे आपलं वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. ताज्या फळांची 1 वाटी दृष्टीस पडू द्या. निरोगी पर्यायावर नाश्ता करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील काउंटरवर किंवा जेवणाच्या टेबलावर ताज्या फळांची 1 वाटी ठेवा. भाज्या आधीच कापून साठवा. गाजर, भोपळी, मिरची किंवा सेलेरी यासारख्या भाज्या आधीच कापून घ्या आणि तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये डोळ्यांच्या पातळीपर्यंत स्वच्छ राहील अशा डब्यामध्ये ठेवा आणि या भाज्यांचं तुम्ही नेहमीच सेवन करा. जसं की बीट खाल्ल्यानं रक्त वाढतं. लहानपणी असा समज होता की तो चुकीचा आहे, परंतु बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे, जसं की उच्च रक्तदाब, मधुमेह, स्मरणशक्ती. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत हे आता आपण जाणून घेऊ. बीटचा रंग लाल असतो कारण त्यात बेटॅलिन हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो.
रक्तदाब कमी होतो. बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं आणि हे नायट्रेट बीटमध्ये असते. तेव्हा बीटचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा, जेणेकरून तुमचं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होईल. नायट्रिक ॲसिडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायला तर अतिशय उत्तम. हृदयासाठी गुणकारी. बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचा असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका रोखण्याचं काम नायट्रेट करतं. बीटमध्ये हे गुणधर्म असल्यामुळे ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा स्रोत आहे. तसेच यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होतं. फायबर्स कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडला नियंत्रित करण्याचं काम करतं. वजन कमी करण्यासाठी उत्तम. फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं. फायबर्स तुमची भूक कमी करण्याचं काम करतं. फायबर्स असलेलं अन्न घेतल्याने पोट भरलं असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. मेंदू तल्लख राहतो. नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नायट्रेटमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे मेंदूपर्यंत जास्तीत जास्त रक्त पोहोचतं. रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने मेंदू जोशाने काम करू शकतो आणि हे सर्व काम बीट करू शकतं. तेव्हा बीटचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. तसेच त्वचाही तजेलदार दिसू लागते, कारण याच्यामध्ये खनिजे आणि विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. खनिजांमुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलॅजन प्रथिनांचीही वाढ होते. डोळ्यांसाठीही गुणकारी आहे. बीटामध्ये असलेले विटॅमिन एच्या मुबलकतेमुळे मोतीबिंदू होण्याचा धोका टळतो. तसेच वयोमानामुळे येणाऱ्या अंधत्वावर प्रतिबंध लागतो. पचनशक्तीही वाढते. बीटमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पोटात दुखणं, बद्धकोष्ठतेसारखे त्रास होत नाहीत. अशक्तपणाही कमी होतो. बीटमध्ये असलेले लोहाचं प्रमाण अशक्तपणावर मात करतं. लोह या खनिजांमुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे लोह जास्तीत जास्त शोषून घेण्यास मदत होते. जळजळ कमी होते. बीटाला लाल रंग देणाऱ्या बेटॅलिन रंगद्रव्यात औषधी गुणधर्मसुद्धा असतात. जळजळ होणं आणि सूज येणं या समस्या बेटॅलिनमुळे कमी होतात. कॅन्सरसारखा धोकाही कमी होतो. बीटमध्ये असलेल्या बायोॲक्टिव्ह कंपाऊंडमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत. बीटच्या या फायद्यावर अजूनही एक संशोधन व्हायचं आहे की बीट आपल्या आरोग्यासाठी किती हेल्दी आहे हे सांगण्यासाठी. तेव्हा बीट, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळे यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करून तुम्ही हेल्दी राहू शकता. तेव्हा नक्कीच तुमच्या आहारामध्ये फळे, भाज्या यांचा समावेश करा आणि तुमचा आहार चौरस ठेवा. तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि तुम्ही निरोगी आणि हेल्दी लाईफ नक्की जगाल.